सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सिलेक्शन सांगितलं. सिलेक्शन जो क्रायटेरिया आहे त्याच्यावर आपण भर देतो. त्यानंतर त्यांची खरेदी कुठून करायची, कशी करायची खरेदी, ह्यावर आपण एक भर देतो. लसीकरण, जंतनाशक आणि त्यांचं चारा व्यवस्थापन. कारण आपण पाहतो आहे की शेळी पालन व्यवसाय जर तुम्हाला टाकायचा असेल तर 100%पैकी तुमचा 80% खर्च जो आहे तो पूर्णपणे तुमच्या चाऱ्यावर म्हणजे खाद्यावर होणार आहे. त्यामुळे प्रामुख्यानं आपण ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहे यांच्यावर भर जास्त प्रमाणात देतो. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार न्यूज 24मध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ या ठिकाणी. आपण औरंगाबादच्या या ठिकाणी उभा आहोत आणि या ठिकाणी आपण आज बघणार आहोत की नेमकी कशा प्रकारे या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. त्यासोबतच शेळ्यांसाठी किंवा मेंढींसाठी उपयुक्त असणारं वातावरण असेल, त्या संदर्भातलं व्यवस्थापन असेल, या सर्व गोष्टी इथं कशा शिकवल्या जातात त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणचे अधिकारी उपस्थित आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मॅडम, आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका तोंडे. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ येथे प्रक्षेत्र व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. आमच्या प्रक्षेत्रामध्ये कुठल्या जाती आहे, त्यानंतर त्यांचं लसीकरण, त्यानंतर जंतनाशक औषध कुठले पाजायचे, त्यांच्यावर कुठले कुठले आजार येतात, त्यानंतर त्यांचं पशुखाद्य, चारा व्यवस्थापन कुठल्या पद्धतीने करायचं आहे, अशा विविध विषयांवर आपण चर्चा करत असतो. नक्कीच. मला सांगा की एखादा मेंढीपालक असेल किंवा त्याला नव्यानं पालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायला? त्यांनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आमचा एक पर्सनल मोबाईल नंबर आहे किंवा ऑफिसचा मोबाईल नंबर आहे, किंवा पडेगाव येथे आपलं प्रक्षेत्र आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी फार्म जनरली एक म्हणजे कुठल्याही एरियाची त्या गावामध्ये किंवा त्या एरियामध्ये पर्टिक्युलर एक आयडेंटिफिकेशन असतं. तसं आमचं आयडेंटिफिकेशन आहे मेंढी फार्म. जर तुम्ही कुणाला विचारलं की मेंढी फार्म पडेगावचं कुठे आहे तर तुम्हाला इझिली कोणी पण इथे सांगून दिलं. आणि गुगलवर तर आपण सर्च करू शकतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी प्रक्षेत्र कुठे आहे, तर त्या यांनी तुम्ही इथे येऊन ॲडमिशन करू शकता. बरोबर. साधारण दर महिन्यामध्ये आपण सांगितलं की ऑर्गनाईज केलं जातं. किती शेतकरी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी? एक 50 ते 60 शेतकरी इथे दर महिन्याला प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. आणि संपूर्ण मराठवाड्यातून येतात की औरंगाबादमधले असतात, आणि त्यांना कशा प्रकारे ट्रेन केलं जातं? संपूर्ण महाराष्ट्रातले म्हटले तरी हरकत नाही. नाशिक, त्यानंतर पुणे, इकडे बुलढाणा, मराठवाडा तर रिजन आपला पूर्ण आहेच. अशा विविध जिल्ह्यातून शेतकरी किंवा जे नवीन शेळी पालक आहे, जे आपण म्हणतो की नवीन तरुण वर्ग आहे, आता प्रत्येकाला एक क्रेज आला आहे की शेळी पालन कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन, फक्त सातत्य जे आहे ते सातत्य असलं पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट सुरू करण्याआधी त्याचं एक थोडंसं नॉलेज असलं पाहिजे. नॉलेज असलं म्हणजे आपले जे ड्रॉबॅक आहेत, किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की शेळी पालन नवीन जे तरुण वर्ग आहे ते सुरू करतात, पण लॅक ऑफ नॉलेज, कमी थोडंसं त्या गोष्टीविषयी बऱ्याचशा तरुणांनी तर शेळी पण पाहिलेली नसते. मग अशा लोकांसाठी हे एक जो आहे आपला प्रशिक्षण जे आपण ऑर्गनाईज करतो, हे एक त्यांना गायडन्स म्हणा किंवा एक बेसिक कोर्स चांगल्या पद्धतीचा उपयुक्त ठरू शकतो. मॅडम, याला लागूनच एक माझा प्रश्न आहे की अनेकदा असं होतं की अनेक शेतकरी असतात की ज्यांच्या अनेक पिढ्यांपासून त्यांच्या घरी शेळी मेंढी असते, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण प्रशिक्षण का घ्यावं, काय सांगायला असणार? बऱ्याच वेळेला आपण पाहतो की शेळी पालनाची त्यांना माहिती असते, नाही असं नाही, पण जे आपण म्हणतो सायंटिफिक, आता बरेच वेगवेगळे आजार आले आहेत. पूर्वी काळात ठराविक आजार होते, त्याच्या लिमिटेड लस होत्या किंवा काही लस नव्हत्या. पण आता असं आहे की बऱ्याचशा आजारावरती कुठली लस द्यायची, किंवा हा आजार आपल्याकडे आउटब्रेक येऊ नये म्हणून कुठलं लसीकरण करायचं, किंवा जंतनाशक औषध कुठलं द्यायचं, काय द्यायचं, ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही पूर्वीच्या काळात तेवढ्या प्रमाणात नव्हती. जेवढी की आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत गेल्या, वेगवेगळे वेटनरीचे कॉलेज होत गेले, त्या अनुषंगाने वेगवेगळी माहिती जी आहे, रिसर्च पेपर होतात, त्यामुळे वेगवेगळी ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन होत जाते. बरोबर. एक प्रॅक्टिकली नॉलेज म्हणून त्यांना इथं काय शिकवलं जातं, काय सांग? प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट ॲस्पेक्ट शिकवतो, जसं की इंजेक्शन कसं द्यायचं किंवा औषध पाजायचं कसं. जर ट्रीटमेंट म्हटलं तर ट्रीटमेंट तर काही त्यांना शिकवणं शक्य नाही आहे, ठीक आहे, पण एखादं बेसिक जसं की साधी ताप आली किंवा साधी सर्दी असली तर कुठलं औषध नेमकी पाजायचं, किंवा एखादं मल्टीव्हिटॅमिन असतं तर मल्टीव्हिटॅमिन कसं पाजलं गेलं पाहिजे, ज्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता नसते, अशा ज्या गोष्टी आहेत त्या इथे आपण शिकवतो. त्यानंतर आपण पाहतो की जे डेली वेट गेन आहे किंवा जे वजन वाढीचा रेट आहे तो जर आपल्याला चेक करायचा असेल, आपल्याकडे कुठला लाईव्हस्टॉक किंवा कुठल्या शेळ्या चांगल्या प्रतीच्या आहेत, कुठल्या नाही आहेत, हे जर आपल्याला मॉनिटरिंग करायचं असेल तर त्यांचे वजनं कसे घ्यायचे हे एक आपण शिकवतो. त्यानंतर अझोला डेमॉन्स्ट्रेशन युनिट आहे आपल्याकडे, तो अझोला कसा लावायचा, त्याचं मेंटेनन्स कसं करायचं, चारा पिकं कुठली कुठली लागवड करायची हे पण आपण
इथे त्यांना सगळं दाखवत असतो. नक्कीच. आणि यासोबतच जे काही शेतकरी आहेत जे रजिस्ट्रेशन करतायत किंवा त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचं आहे, ट्रेनिंग घ्यायची आहे, तर त्यांच्यासाठी नेमकी काय गाईडलाईन्स आहे किंवा त्यांच्यासाठी काही फीस वगैरे काही अशी आकारली? सध्या चालू महिन्याचं जानेवारी महिन्याचं प्रशिक्षण आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. त्याची 17, 18, 19 अशी प्रशिक्षणची दिनांक आहे. सध्या ॲडमिशन चालू आहे. जे शेतकरी किंवा तरुण वर्ग आहे, उत्सुक आहे, त्यांनी इथे येऊन ॲडमिशन सध्या करू शकतात. ॲडमिशन करण्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत. एक आधार कार्डची झेरॉक्स, त्यानंतर सध्या आपण पाहत आहे की कोरोनाचा हॅवॉक सुरू आहे, त्यामुळे कोरोनाचं वॅक्सिनेशन झालेल्याचे 2 सर्टिफिकेट आणि 500 रुपये आपली प्रशिक्षण फी. फीस. बरोबर. मॅडम, आपल्या वातावरणानुसार ज्या काही सुटेबल शेळ्या असेल किंवा मेंढ्या असेल यांच्या संदर्भात प्रामुख्याने कोणत्या गोष्टी त्यांना सांगण्यात येतात किंवा त्या करणं गरजेचं आहे असं शेतकऱ्यांसाठी? बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काही लोकांचे कन्सेप्ट असतात की मला खूप फॉरेनची ब्रीड माझ्याकडे ठेवायची आहे, शेळीची म्हणा किंवा मेंढीची म्हणा. ती ब्रीड आपल्या एरियामध्ये सर्वाईव्ह करू शकेल का, राहू शकेल का, ह्यानुसार आपण ब्रीड सिलेक्शन करत असतो. किंवा आपल्या इथे आहे एकदम टेम्परेट रिजन आहे, आपला टेम्परेचर जास्त असतं आणि आपण जर सानेन आणायचं म्हटलं तर ते शक्य नाही आहे आपल्याला. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आम्ही प्रशिक्षणामध्ये शिकवतो हे त्यांना युजफुल ठरते. आज घडीला असे किती शेतकरी आहेत की जे या ठिकाणून ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत आणि त्यांचे आज फार्म आहेत? असे तर भरपूर शेतकरी आहे. वर्षाला आम्ही कमीत कमी 1 ते 1.5 हजारापर्यंत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असतो. आणि सक्सेसफुल स्टोरीज ज्या म्हणतो आपण की कोणी प्रशिक्षण घेऊन गेलं, आमच्या बेसिक इन्फॉर्मेशन, मी टोटल इन्फॉर्मेशन नाही म्हणत आहे, एक बेसिक इन्फॉर्मेशन 3 डेज कोर्स आहे हा. तर बेसिक इन्फॉर्मेशनमधून आम्ही काय कार्य करतो किंवा आमच्या इथे शेड कसे बांधले आहेत, चारा व्यवस्थापन कसं आहे आमचं, ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन असे बरेचसे तरुण आहे किंवा शेतकरी वर्ग आहेत की ज्यांनी स्वतःचे सक्सेसफुल फार्म टाकलेले आहेत. ट्रेनिंग घेताना कोणकोणत्या गोष्टीवर प्रामुख्यानं भर दिला जातो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या, काय सांग? सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सिलेक्शन सांगितलं. सिलेक्शन जो क्रायटेरिया आहे त्याच्यावर आपण भर देतो. त्यानंतर त्यांची खरेदी कुठून करायची, कशी करायची खरेदी, ह्यावर आपण एक भर देतो. लसीकरण, जंतनाशक आणि त्यांचं चारा व्यवस्थापन. कारण आपण पाहतो आहे की शेळी पालन व्यवसाय जर तुम्हाला टाकायचं असेल तर 100% तुमचा 80% खर्च जो आहे तो पूर्णपणे तुमच्या चाऱ्यावर म्हणजे खाद्यावर होणार आहे. त्यामुळे प्रामुख्यानं आपण ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहे यांच्यावर भर जास्त प्रमाणात देतो. मॅडम, जे नवतरुण शेतकरी असतील किंवा नव्यानं ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल अशांनी संपर्क आपल्याशी कसा साधावा आणि एकदा त्यांना पत्ता सांगा? आपला पत्ता आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पडेगाव, जिल्हा औरंगाबाद. आणि कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेतकऱ्यांपर्यंत पाठवू. तर शेतकरी मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर दिलेला आहे, खाली स्क्रोलिंगमध्ये देखील हा नंबर तुम्हाला दिसत असेल. यावरती तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन देखील या ठिकाणावरती येऊन रजिस्ट्रेशन करू शकता. तर लवकरात लवकर या ट्रेनिंगचा तुम्ही लाभ घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. म्हणून याला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून मला जरूर कळवा. वेळ झाली थांबण्याची, या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.